वाहेगाव येथील सेंट मेरी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात आज महाराष्ट्र शासनाचे 1,10 कोटी वृक्ष लावा जीवन वाचवा या जयघोषाने शालेय परिसर दुमदुमला। पर्यावरण संवर्धनाच्या उदात्त उद्देशाने या शैक्षणिक संकुलात एका भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाअंतर्गत शाळेमध्ये असलेल्या एकूण 1,144 विद्यार्थी संख्येसाठी 500 वृक्षांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते। त्यापैकी 300 झाडांचे वृक्षारोपण शालेय परिसरात करण्यात आले, तर उर्वरित 200 वृक्ष एक विद्यार्थी एक रोप या पद्धतीने शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले। विद्यार्थ्यांनी ही रोपे आपल्या घराच्या परिसरात लावावीत अशी विनंती शाळेतर्फे करण्यात आली आहे। या पर्यावरणपूरक कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। विद्यालयाच्या प्रांगणात विविध प्रकारची फळझाडे, औषधी वनस्पती आणि छायादार वृक्षांची लागवड करण्यात आली। कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे संचालक फादर मायकल अँथनी यांच्या हस्ते झाले। यावेळी प्राचार्य SB बनसोडे, उपप्राचार्य SU निकम सर, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक SK जाधव सर, पर्यवेक्षक अजय थोरात सर, शालेय कमिटीचे उपाध्यक्ष अमोल पारखे यांच्या उपस्थितीत हा वृक्षारोपण सोहळा कार्यक्रम संपन्न झाला। विद्यार्थी आणि शिक्षकांनी भर पावसात उत्साहाने वृक्षांची लागवड केली। उपस्थितांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगत वृक्षारोपणाचे भविष्यकालीन फायदे उलगडून सांगितले। या उपक्रमात शाळेच्या इको क्लबच्या सदस्यांनी विशेष पुढाकार घेतला। वृक्षारोपणानंतर सर्वांनी वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले। अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत होते असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केलाय। प्रतिनिधी अमोल पारखे, NTV न्यूज मराठी, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर।